नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत ओट्स आणि उडीद डाळीचे पौष्टिक आप्पे. पीठ फर्मेंट न करता आपण हे आप्पे बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी उडीद डाळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवली होती. आता ही उडीद डाळ त्यातल्या पाण्यासहित आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे. उडीद डाळ अगदी तासभर भिजवून घेतली तरीही चालेल. आता वाटून घेतलेली उडीद डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता या उडीद डाळीमध्ये ज्या वाटीने उडीद डाळ घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी ओट्सचं पीठ घ्यायचं आहे. त्यासाठी रोल्ड ओट्स मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले होते आणि त्यापैकी 1 वाटी पीठ मी इथे घेतलेलं आहे. आता वाटलेल्या डाळीमध्ये हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच आपल्याला 2 चमचे रवा घालायचा आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचं आहे. याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं एक सैलसर मिश्रण बनवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आप्प्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. 1 छोटा आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 काजू घ्यायचे आहेत म्हणजे चटणी क्रीमी होईल. आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला चटणी बारीक वाटून घ्यायची आहे. आता गॅसवरती मी फोडणी पात्र तापायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुललं की आता याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे आणि आता ही फोडणी एकदा ढवळून घ्यायची आहे. हे फोडणी पात्र थोडं थंड झालं की वाटून घेतलेली चटणी याच्यामध्ये घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून ही चटणी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता आपली चटणी तयार झाली आहे. आता आपण आप्प्यांसाठी लागणारं इतर साहित्य बघूया. इथे मी 2 चमचे गाजर बारीक चिरून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धा इंच आलं एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहे आणि 3 ते 4 चमचे मक्याचे दाणे उकडून घेतलेले आहेत. आणि आता आपण हे उडीद डाळ आणि ओट्सचं मिश्रण बाजूला ठेवलं होतं ते एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण हे मिश्रण बनवलं होतं तेव्हा ते सैलसर होतं आणि आता ते घट्ट झालेलं आहे. आता आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या आता याच्यामध्ये घालायच्या आहेत. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालणार आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे. आता गॅसवरती मी बिडाचं आप्पेपात्र तापायला ठेवलेलं आहे. बिडाच्या आप्पेपात्रात आप्पे अगदी खरपूस भाजले जातात. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि आता आपण ज्या आप्प्याचं मिश्रण बनवलं होतं त्यातलं चमचा मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आणि आता याच्यावरती झाकण ठेवून मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटे आप्पे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता हे आप्पे एका बाजूने व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता ते आपण दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घेऊया.
इथे तुम्ही बघू शकता आप्पे किती सहज निघत आहेत. हे आप्पे अजिबात आप्पेपात्राला चिकटत नाहीत. आता दुसऱ्या बाजूने 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे आप्पे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आता आपले आप्पे दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता ते आपण काढून घेऊया. आता पुन्हा मी आप्पे पात्रात थोडं थोडं तेल घालणार आहे आणि आता या पद्धतीने उरलेले आप्पेसुद्धा बनवून घ्यायचे आहेत. आता याच्यावरती झाकण ठेवून हे आप्पेसुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटे मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता हे आप्पे एका बाजूने व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता आपण ते दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही हे आप्पे आपल्याला 2 ते 3 मिनिटे खमंग भाजून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या बाजूनेही हे आप्पे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता ते आपण काढून घेऊया. आता आपले गरमागरम पौष्टिक आणि कुरकुरीत असे ओट्सचे आप्पे तयार आहेत. हे आप्पे नारळाच्या चटणीसोबत अतिशय चविष्ट लागतात. सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक आणि चवदार असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. एकदा या पद्धतीने ओट्सचे आप्पे तुम्ही नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.